नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे शुक्रवारी दिनांक 5 मे रोजी खानापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी खानापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते गलगुंजी येथे सकाळी 11 वाजता रोड शो करणार आहेत. या रोड शोची सुरुवात विठ्ठल मंदिर येथून होणार असून गावातील प्रमुख गल्ल्यातून हा रोड शो होणार आहे. यानंतर सायंकाळी 5 वाजता नंदगड येथे जाहीर सभा होणार आहे. ही जाहीर सभा NRE सोसायटीच्या मैदानावर घेण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गलगुंजी रोड शो तसेच नंदगड येथील सभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर यांना पाठिंबा देण्यासाठी आज मराठी भाषिक वकील संघटनेची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वकील संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल टपालवाले हे होते. यावेळी माजी महापौर ॲडव्होकेट नागेश सातेरी यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी एक उत्तम उमेदवार बेळगाव उत्तर मतदारसंघासाठी दिला आहे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे नमूद केले. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव भागातील 5ही उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसापासून साखरेसोबत इथेनॉल तयार केले जाते. देशात पेट्रोल आणि डिझेल आयात करण्यासाठी प्रतिवर्षी 16,000 कोटी रुपये खर्च केले जातात. यामध्ये 20% इथेनॉल मिसळल्याने देशाला 40,000 कोटींची बचत होत आहे. त्यामुळे शेतकरी हा अन्नदात्याबरोबरच ऊर्जादाताही आहे असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उगार येथे व्यक्त केले. बुधवारी संध्याकाळी भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारासाठी मंत्री नितीन गडकरी उगार खुर्द येथील जाहीर सभेत बोलत होते. बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी छत्रपती शिवाजी नगर आणि अंजनेय नगर परिसरात प्रचार केला. मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेतली. यावेळी मतदारांनी राजू सेठ यांचे जल्लोषात स्वागत केले. राजू सेठ यांना भेटण्यासाठी परिसरातील नागरिकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी राजू सेठ म्हणाले, छत्रपती शिवाजीनगर मधील लोक रस्ते आणि पाण्याच्या सुविधांपासून वंचित आहेत. मी निवडून आल्यानंतर या सर्व समस्या दूर करण्यात येतील. बेळगावच्या जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात हेच आपले ध्येय असल्याचेही ते म्हणाले. दक्षिण मतदारसंघातील रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावात दाखल झाले. दक्षिण मतदारसंघातील कारभार गल्ली वडगाव येथे सभा घेतली. त्यानंतर सर्वत्र चित्र बदलले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. वडगाव येथील नाझर कॅम्प, आनंदनगर, समृद्धी कॉलनी, संभाजीनगर, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, रामदेव गल्ली, बाजार गल्ली व भारतनगर, शहापूर या परिसरातील कार्यकर्ते स्वतःच प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करू लागले आहेत. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स व केएलई वेलनेस सेंटर यांच्यामध्ये समन्वय करार झाला आहे. उद्यमबाग परिसरात 50,000हून अधिक कामगार काम करतात. त्यांना किंवा या परिसरातील कोणाही कामगाराला तातडीचे उपचार करण्याची गरज भासल्यास जवळपास हॉस्पिटल नाही. त्यामुळे केएलईने इथे एक हॉस्पिटल सुरू करावे अशी विनंती चेंबर ऑफ कॉमर्सने केएलईचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे यांना केली होती. त्यानुसार उद्यमबाग येथील केएलई इंजिनिअरिंग कॉलेज या आवारात वेलनेस सेंटर सुरू करण्यात आले, जेणेकरून उद्यमबाग परिसरातील कामगारांना वेळेत उपचार मिळणे सोयीचे ठरणार आहे. चेंबर ऑफ कॉमर्स, फाउंड्री क्लस्टर, बेळगाव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, लघु भारती व केएलई हॉस्पिटलमध्ये हा समन्वय करार झाला आहे. उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात झाली असल्याने पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, तिरुपती, बेंगळूर, हैदराबाद या मार्गावरील रेल्वेचे बुकिंग फुल झाले आहे.
रेल्वे मिळत नसल्याने अखेर मिळेल त्या दराने खासगी ट्रॅव्हल्स पकडून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विशेष रेल्वे तसेच गर्दीच्या रेल्वेला जादा डबे जोडण्याची मागणी होत आहे. इदलहोंड रेल्वे स्थानकानजीक लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास घडली आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. गेल्या 5 वर्षात भेदभाव न करता मतदारसंघाचा विकास केला असून 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करून पुन्हा एकदा संधी देण्याचं आवाहन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. ग्रामीण मतदारसंघातील हलगा रंगधोळी गावामध्ये आयोजित एका प्रचारामध्ये त्या बोलत होत्या. या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ कारदगा भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली काढली. या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नितेश खोत म्हणाले, शशिकला जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्याचबरोबर कारदगा गावच्या विकासाला वाहून घेतले आहे. गावच्या विकासाबरोबर सर्वसामान्य जनतेची कामे करून जगण्यास बळ दिले आहे. तेव्हा आम्ही कारदगा गावातून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी झटले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी यशवंत गावडे, अरविंद खराडे, जयसिंग शांडगे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनोळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी गावातून प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीला मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जय किसान प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन उमेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार फेरीचा शुभारंभ करण्यात आला. व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील यांनी स्वागत केले व ते म्हणाले की विविध विकास कामांच्या जोरावर उत्तम पाटील यांचा विजय निश्चित आहे. कोगनोळी ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रवादी पक्षात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाल्याने मताधिक्यांनी विजय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड, उद्योजक किरण चौगुले व ग्रामपंचायत सदस्य सुजित माने यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.